माझे सगळे केक 100% होल व्हीट केक आहे. जर म्हटलं तर स्टार प्रवाहामध्ये लग्नाची मेडी या सिरियल मध्ये येस, माझं रेशमा नावाचं कॅरेक्टर होतं. मटन थाळी 400. मटन थाळी 400 रुपये आहे. क्रॅब कसा 400 रुपयाचा क्रॅब आहे. काय घेतलं? गणपती बाप्पा मोरया. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. कसे आहात तुम्ही सगळे? मी संचित, तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती संचित दळवी व्लॉग्समध्ये आणि अर्थातच एका नवीन कोऱ्या करकरीत व्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण जाणार आहोत ठाणे फेस्टिवल 2025ला. कळवा पारसिकनगर येथे आयोजित केला आहे ठाणे फेस्टिवल 2025. 7, 8, 9 फेब्रुवारी 2025पर्यंत हा ठाणे फेस्टिवल आहे. तर सर्वप्रथम आपण तिकडे जाऊया आणि तिकडे जाऊन आपण बघूया की काय काय आपल्याला एक्सप्लोर करायला मिळतं आहे ते. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्यासमोर ठाणे फेस्टिवल 2025चा मेन एंट्रन्स गेट बघू शकता. मेन गेटमधनं आतमध्ये आल्यावर तुम्ही बघू शकता या उजव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य अशी प्रतिमा. छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. त्याच्या सोबती बघू शकता तुम्ही इकडे सुंदर अशी फुलांची सजावट केली आहे. इथे समोर आर्ट कॅम्प तुम्ही बघू शकता, मुलांसाठी आहे बहुतेक, ड्रॉइंग वगैरे करण्यासाठी. ही अशी काही पूर्ण लाइटिंग ठाणे फेस्टिवल 2025ची संघर्ष प्रतिष्ठानतर्फे आयोजित ठाणे फेस्टिवल 2025. तिकडे समोर तुम्ही बघाल तर परफॉर्मन्स स्टेज आहे आणि या बाजूला असे काही सेल्फी पॉईंट्स केले आहेत. त्यात सुंदर सुंदर सेल्फी पॉईंट्स बघा इकडे. शनिवारचा दिवस आहे, वीकेंडचा दिवस असल्यामुळे गर्दी खूप आहे आज. तुम्ही बघा छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर आणि सुबक पेंटिंग तुम्ही समोर बघू शकता. कलेचं उत्तम सादरीकरण काय असतं त्या पेंटरकडून आपल्याला बघायला मिळतंय. खूप सुंदर असे आर्टिस्ट आहेत. विठू माऊलीची पेंटिंग तुम्ही समोर बघू शकता, किती सुंदर केली आहे. मातीच्या मूर्तीमध्ये घडवणारे छत्रपती शिवाजी महाराज या आर्टिस्टने तर कमालच केली आहे. काय सुंदर वाटतंय. लहान मुलांसाठी किड्स झोन असा केलाय. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया की काय काय तिथे आहे ते. एक्झॅक्टली समोर दिसतं आहे तर स्वराज्य उद्यानचे दालन. एक्झॅक्टली आपल्याला तिकडे काय बघायला मिळते आपण बघूया. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास तुम्ही बघू शकता. वयाच्या 12व्या वर्षी स्वराज्य प्रस्थापनेचे अचाट ध्येय. वय वर्ष 18 पुरंदरचे पहिले युद्ध. वय वर्ष 26 जावळीचे स्वराज्यामध्ये विलिनीकरण. पुन्हा वय वर्ष 26 मध्ये स्वराज्य नौदलाचा श्री गणेशा. वय वर्ष 29 मध्ये अफजल खानाचा वध आणि वय वर्ष 29 मध्ये प्रतापगड ते मिरज आणि पुन्हा पन्हाळगड. तसेच इथे अजून काही योद्ध्यांची माहिती तुम्ही बघू शकता. बाजी पासलकर, कान्होजी जेधे, सर्जेराव जेधे, बाजूला चिंतामणी देशपांडे आणि ते पूर्ण जे आहे ते जेधे कुटुंब तुम्ही बघू शकता. नागोजी जेधे आणि सर्जेराव जेधे त्यांची जी माहिती दिलेली आहे त्याच्या खाली.
तर आता मी आलो आहे पहिल्या स्टॉलवरती, ते म्हणजे GW खामकर मसाले. तिकडे बघूया कोणकोणत्या प्रकारचे मसाले उपलब्ध आहेत ते. पहिलं बघा तर इकडे फेणी पापड असे अवेलेबल आहेत. पुढे बघाल तर स्पेशल आगरी कोळी मसाला, मालवणी मसाला, घावणे पीठ, थालीपीठ भाजणी, आंबोळी पीठ, वेगवेगळ्या प्रकारचे भाजणी पीठ अवेलेबल आहेत. तसेच मसाला तुम्ही बघू शकता. आणि यांची ते ऑफर बघा. काय प्राइस आहे मसाल्याची? तंदुरी मसाला 235 रुपये. त्याच्यावर डिस्काउंट ऑफर चालू आहे. एक पॅकेटवर 10%, 2 घ्याल ते 20 आणि 3च्या पुढे सगळ्यांना फ्लॅट 30%. तुम्ही ठाणे फेस्टिवलला आलात तर या स्टॉलला नक्की व्हिजिट द्या. ओरा गृहउद्योग ते म्हणजे काहीतरी कारण आहे. तुम्ही बघा त्या स्टॉलवरती आला तर नक्की भेट द्या, नक्की भेट द्या. त्यांच्याकडे कोणतं प्रोडक्ट आहे ते आपण पहिलं तर बघूया. सो या स्टॉलचं नाव आहे ऑरा आणि हा एका हँडिकॅप पेशंटनी स्टार्ट केला आहे. तो माझा भाऊ आहे. सो तो इथे येऊ शकत नसतो. त्याच्या बिहाफवरती आम्ही त्याचे फॅमिली मेंबर्स आहोत जे ते हँडल करतो आहे. हा त्याचा होमग्रोन स्टार्टअप आहे. सो हे ऑरा उद्योगगृहकरणाचं नाव आहे आणि आमच्याकडे सगळे होम प्रोडक्ट्स मिळतात, सगळे होममेड प्रोडक्ट्स. इथे बघाल तर घावणे पीठ आहे, उकडा तांदूळ, वड्याचं पीठ आहे, थालीपीठ आहे, तांदूळ जिरा पापड, तसेच साबुदाण्याची फेणी, पोह्याचा पापड बघा इथे, बटाट्याचा कीस आहे. मध्ये बघाल तर इकडे कुरडई, पापड, तांदूळ लाल पापड, पालक पापड, वेगवेगळ्या प्रकारचे पापड तुम्ही इथे बघू शकता. साबुदाणा चकली बघा इथे. तर आता मी आलो आहे पुढच्या स्टॉलवरती, ते म्हणजे कॅप फाउंडेशन. तर या स्टॉलवरती आपण बघूया काय आहे ते. मॅडम काय आहे? ॲनिमल वेलफेअर ऑर्गनायझेशन आहे. सो वी रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेट ॲनिमल्स, domestic animals, cats, dogs. If they are injured or if they are sick, we help them, take them to hospitals and get their treatment done. So we are selling these T-shirts, badges, stickers, posters for their treatment. Generate funds for their treatment. थँक्यू. हे टी शर्ट तुम्ही इथे बघा. काय प्राईस आहे टी शर्टची? 599 टी शर्टची प्राईस आहे. आणि मग स्टिकर्स वगैरे Mugs are for 349. Notebooks are for 299. Stickers is 40 each. Badges are 99 and posters are 199. पोस्टर्स आहेत 199 ला. दॅट्स वॉट आय डू. आय डू योगा, आय ड्रिंक टी अँड आय नो थिंग्स. Call us on this contact number. This is our helpline number if you find any animal in distress, injured, infected or diseased. You can call us and we will surely try to help you. थँक्यू. तर आता पुढचा स्टॉल आहे माही वे होम बेकर. तर मॅडम आपल्याला इन्फॉर्मेशन देतील. हाय, मी माही वे होम मेकर. माझं नाव ममता वानखेडे, पण माझ्या सगळे फ्रेंड्स आणि सगळे मला माही म्हणतात. हा माझा बिझनेस आहे. आम होम मेकर आणि लास्ट इयर पण केलेला स्टॉल ठेवलेला आणि यावर्षी करते. नेक्स्ट इयर एव्हरी इयर भेटेल तुम्हाला. तुम्ही या इथे प्रत्येक केक टेस्ट करा, कारण माझे सगळे केक 100% होल व्हीट केक आहेत, नो मैदा ॲट ऑल. कोणकोणते केक आहेत मॅडम? इथे स्ट्रॉबेरी आहे, ब्लूबेरी चीज केक आहे, चॉकलेट चीज केक आहे, परत हनी जाम केक आहे, जे आपण गावी खातो ना खोबऱ्याचा केक, तो केक आहे हा. परत इथे मड केक आहे, इथे चॉकलेट कप केक आहे, इथे ओरिओ पेस्ट्री आहे, ब्राउनी आहे, परत मावा केक आहे आणि तिथे पेस्ट्रीज आहेत. हे सगळं होल व्हीट आहे. हा माही वे होम बेकरचा तुम्ही मेनू कार्ड बघू शकता. हँडमेड सगळं. थँक्यू सो मच. थँक्यू. तर आता मी पुढे आलो आहे अमृता आर्ट्स या स्टॉलवरती. तिथे बघूया काय काय आहे ते. हँडमेड प्रोडक्ट्स आहेत. यामध्ये कस्टमाइज नेकलेस आहे, हँडमेड ज्वेलरी आहे. आम्ही थोडं इंटरेस्टिंग केलं आहे, म्हणजे लोक आणि मंगळसूत्र याचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. आणि प्लस आम्ही मोठी
आहे म्हणजे वेस्टर्न पद्धतीने थोडं क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे. सो दॅट लहान मुलांपासून म्हणजे आजीपर्यंत सगळ्यांना हे प्रोडक्ट्स आवडतील आणि त्यांना स्वतःला ते वेअर करायचे वाटतील अशा पद्धतीने ते आम्ही स्वतः डिझाईन केलेत आणि स्वतःपासून तयार केलेले आहेत. सो प्लीज इफ पॉसिबल तुम्ही या आमच्या स्टॉलवर आणि तुम्हाला हवी ती तुम्ही बाय करू शकता. थँक्यू सो मच. तुम्ही प्रोडक्ट्स बघू शकता इथे. असे काही ॲक्सेसरीज आहेत, नेकलेस आहेत, इवन तुम्ही इयरिंग्स बघू शकता इथे. आणि इयरिंग्स कसे आहेत? 100 आणि 200. हे म्हणजे कशापासून बनवलेत मॅडम? हे फॅब्रिक आहे म्हणजे जसं आपण हिरकल नऊवारी साडी वगैरे जशी नेसतो. आधी असं होतं की म्हणजे नऊवारी साडीमध्ये असे इरकलचे प्रकार असायचे पण आता सहावारी साडीमध्ये ते नेसली जाते. सो ती सहावारी साडीमध्ये आल्यामुळे ना ते आपण ट्रेडिशनली म्हणजे असं ओकेजनली असं आपण सहज नेसू शकतो. जसं आधी फक्त काही दिवाळी असेल कुठलं फंक्शन असेल डान्स असेल तरच आपण ती नेसायचो पण आता ते खूपच म्हणजे सहज सहावारी साडीमध्ये आपण इरकल नेसू. सो सहावारी साडीमध्ये इरकल नेसल्यानंतर त्याच्यावर मॅचिंग असं आपल्याला ऑफकोर्स ज्वेलरी हवी असते आणि मला वाटतं एक मुलगी म्हणून किंवा बाई म्हणून आपल्याला प्रत्येक साडीवर मॅचिंग अशी ज्वेलरी मिळाली ना की त्यापेक्षा मला वाटतं खूप मोठं सुख कशातच नसतं. त्यामुळे सगळ्या मुलींसाठी आणि बायकांसाठी आणि आजींसाठी मी वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी डिझाईन केली आहे आणि मी इथे ती सेल करते. सो प्लीज ज्वेलरी बघा आणि प्लीज विकत घ्या आणि तुम्ही ती घातलेली बघून मला सगळ्यात जास्त आनंद होईल कारण आय एम डॅम शुअर ही ज्वेलरी घालून तुम्ही खूप सुंदर दिसणार आहे. थँक्यू. आणि मॅडमबद्दल सांगायचं म्हटलं तर स्टार प्रवाहामध्ये लग्नाची मेडी या सिरियलमध्ये येस माझं रेश्मा नावाचं कॅरेक्टर होतं. माझी सिरियल आता रिसेंटली संपली आहे. सो सिरियलच्या व्यतिरिक्त मला हँडमेड गोष्टी सगळ्या करण्यामध्ये वेळ झाला. तुम्ही नक्की या स्टॉलवरती व्हिजिट करा. अमृता आर्ट्स शॉप नंबर 70. थँक्यू. हे त्यांचं इंस्टाग्रामचं पेज आहे ते तुम्ही फॉलो करू शकता. तर मंडळी आता मी आलो आहे पुढच्या स्टॉलवरती म्हणजे बॅग एम्पायर. त्याच्यात आपण बघूया आतमध्ये काय काय आहे ते. गर्दी तर बऱ्यापैकी आहे. त्यातून आपण आता वाट काढूया आणि बघूया काय आहे ते तुमच्याकडे. पहिलं माझ्यासमोर तुम्ही बघाल तर ज्वेलरी ऑर्गनायझर आहे. 300 रुपयाची प्राईस आहे. आणि इकडे पुढे बघाल तर त्याच्यामध्ये छोट्या साईजमध्ये आहे ज्वेलरी ऑर्गनायझर. त्याची 150 रुपये किंमत आहे. तुम्ही आलात तर नक्की परचेस करा. पुढे बॅग्सचं कलेक्शन बघा. तर आता मी आलो आहे वेन्से स्टुडिओ या स्टॉलवरती. थोडा इंटरेस्टिंग वाटतोय. तर बघूया काय काय आहे तिकडे. इकडे बघाल तर फ्रीज मॅग्नेट्स खूप सुंदर दिसत आहेत. काय प्राईस आहे याची? 70 रुपये एक. 2 घेतलात तर 120 रुपये. आणि पुढे 150 आहे. फ्रेम्स आहेत. वॉल फ्रेम्स. इकडे बघाल तर पुढे किचन्स आहेत. छोटेवाले 40 ला आहेत. 80 ला आहे. आणि ते पुढे हे बुकमार्क्स आहे. बुकमार्क्स बघा पुढे. हा बुकमार्क बघा काय मस्त वाटतोय. वेनम. कोणतेही बुकमार्क घ्याल तर 20 रुपयाला एक आहे आणि 50 ला 3 आहेत. हल्क. आम्हीच डिझाईन केलेले आहे. ॲक्च्युली आम्ही सगळे डिझायनिंगचे स्टुडंट आहेत. प्रोडक्ट आम्हीच डिझाईन केलेले आहे. तुम्हाला काय पाहिजे असं तर आमचा इन्स्टा ID दिलेला आहे. कॉन्टॅक्ट करून कस्टमाइज ऑर्डर पण घेऊ शकतो. थँक्यू. हा 200 रुपये पाव किलो. 300 रुपये पाव किलो. आणि हा कसा? 300 रुपये पाव किलो. काका टेस्टला देत आहेत. थँक्यू. कंदी पेढे एकदम उत्तम आहे. चवीला एकदम मस्त आहे. नक्की भेट द्या. साई बेस्ट कंदी पेढे.
ऑसम. काय घेतलं बघू. ओ हो शोभी शोभी वाव. आणि काय वाजव वाजव वाजव. यो हो मम्मा आणि स्नेहा दोघींनी आपल्याला जॉईन केलंय आता. प्रिशा पण बघा. प्रिशू दाखव काय घेतलं. शो मी. बबल्स बबल्स. ओहो असे काही सेल्फी पॉईंट्स तुम्ही बघू शकता इथे केलेले आहेत ठाणे फेस्टिवल 2025 मध्ये, जिकडे तुम्ही जाऊन फोटो काढू शकता. कढई बघा केवढी मोठी आहे ती. मॅडम काय प्राइस आहे चिकन थाळीची? 300 रुपये चिकन थाळीची प्राइस आहे, तुम्ही बघू शकता. ही पुढची सुरमई थाळी आहे. सुरमई थाळी आहे 400 रुपये. प्रॉन्स थाळी 400 रुपये आहे. मटन थाळी 400 रुपये आहे. क्रॅब कसा 400 रुपयाचा क्रॅब आहे. आणि प्रॉन्स मसाला 300 रुपये. हे काय आहे? वजडी 200 रुपये. 200 रुपये वजडी आहे. लिव्हर पेटा 200. लिव्हर पेटा 200. सुरमई 400.
सुरमई 400 रुपये आहे. बोंबील 250, पापलेट 400. पापलेट तुम्ही बघाल तर पापलेट 400 रुपये आहे. आणि बांगडा 100. या स्टॉलला आमच्या नक्की व्हिजिट करा. हिंगलाई बचत गट या स्टॉलला चव अस्सल आगरी जेवणाची नक्की भेट द्या. थँक्यू. तर याचा पुढचा स्टॉल आहे गस्टो. तर इथे काय काय अवेलेबल आहे आपण बघूया. माझ्या समोर तुम्ही बघू शकता गस्टोचं मेनू कार्ड. इथे आहे बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, मोहितो. दिसायला एकदम उत्तम दिसतात. तर मंडळी, हा होता ठाणे फेस्टिवल 2025चा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. प्रिशामध्ये काय वेगळं वाटतं तर नक्की सांगा. प्रिशू काय केलंय? प्रिशूने हेअरकट केला आहे. तर प्रिशाला हेअरकट कसा वाटतो नक्की कमेंटमध्ये सांगा. पुढच्या व्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत शुभरात्री, गुड नाईट, बाय बाय. प्रिशू बाय बाय करा. बाय बाय.